आता विचारूया वहिनीला कुठचा पदार्थ आहे? गरगट्टा करायचा आहे. गरगट्टा. हो. गरगट्टा म्हणजे काय काय असणार? त्यामध्ये डाळी वगैरे घालून पालक, चुका, भाजी. भाजी. ओके. हा एक डाळीचा प्रकार आहे. पातळ भाजी. हो, पातळ भाजी. ओके. मग त्याचं साहित्य लिहून घे. पालक, चुका, तुरीची डाळ, चण्याची डाळ, शेंगदाणे, लसूण पेस्ट, कढीपत्ता, हळद, धना-जिरा पूड, हिरवी मिरची, लसूण, हिंग, मीठ, जिरं, राई, लाल मिरची, तेल. साहित्य झालं असेल तुमचं लिहून. आपण पातळ भाजी बनवतोय गरगट्टा ना. हो. तर आता हे आधी शिजायला टाकायचे. फक्त डाळी का काय शिजायला टाकायचं? ह्या दोन्ही डाळी, चण्याची डाळ, तुरीची डाळ, पालक, चुका, शेंगदाणे सगळंच शिजायला टाकायचं. हो, सगळंच टाकायचं आपल्याला. ओके. आणि प्रमाण काय घेताय तुम्ही? 1 वाटी डाळ चण्याची, ही तुरीची डाळ. आपण डाळी फक्त धुवून घेतल्यात ना? भिजवून हो. वगैरे नाही धुवून घेतलं, फक्त धुवून घेतल्यात. हा चुका, आंबट चुका. आंबट चुका. पालेभाज्या चिरलेल्या इतक्या स्वस्त आहेत तिकडे, इतक्या स्वस्त आहेत ना. हो. हे पालक चिरलेला, हे शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे, कच्चे लसूण पण, लसूण 5-6 पाकळ्या. पण मग शिजतानाच लसूण घालायचं? लसूण घालायचं. हे हिरव्या मिरच्या तुकडे करून छोटेसे. हो. हळद अर्धा चमचा. तुमच्याकडे कितपत तिखट खाल्लं जातं? म्हणजे मीडियम. मीडियम. ही धना जिऱ्याची पूड 2 चमचे. 1 चमचा मीठ. हे सगळंच एकत्र घालून? हो, एकत्र घालून. पाणी घालायचं? हो, पाणी लागेल. अर्धा ग्लास अजून पाणी. आपण अगोदर अर्धा ग्लास घातलेलं आहे पाणी ऑलरेडी गरम. हे अजून डाळी शिजायला लागेल. ठीक आहे. आणि ही भाजी जी आहे ही म्हणजे आता हे सगळे सणवाराचा आपला सीझन चालू आहे, पण मग तेव्हाच केली जाते का एरवी? नाही, संक्रांतीमध्ये केली जाते. संक्रांती? हो, संक्रांतीमध्ये. ओके. सगळ्यांच्या घरी असते ही भाजी. सोलापुरामध्ये? सोलापुरामध्ये. ही भाताबरोबर खायला चांगली लागते, बाजरीच्या भाकरी बरोबर खायला चांगली लागते. अरे वा, मस्त. सोलापुरात केली जाणारी ही भाजी आता आपण तुम्हाला शिकवतोय, गरगट्टा. ही आता लावून टाकायचं आपल्याला. किती? 10-15 मिनिटं? 15-20 मिनिटं. 20 मिनिटं. हा, कारण डाळी शिजायला वेळ लागली. भाजी जी आपली कुकरमध्ये शिजली, सगळं आपण पालक, चुका, शेंगदाणे सगळं जे एकत्र शिजवलं होतं, तर ती आता रेडी झाली. ती घोटून पण घेतली ना? रवीने घोटून घेतलेली. रवीने घोटून घेतली, म्हणून तुम्हाला ती अशी एकजीव चांगली दिसते. आता फक्त वरनं फोडणी द्यायची, झटपट होणारी आणि प्रोटीन्स आणि आयर्न या सगळ्यांनी भरपूर, कॅल्शियम या सगळ्यांनी भरपूर अशी ही भरलेली भाजी ना. तर आता फोडणीमध्ये मला सांगा, तुम्ही धरा ते मी घालते आहो. तर अर्धा चमचा राई, जिरं, लसूणची पेस्ट, कढीपत्ता, आणि थोडी लाल मिरची थोडीशी टाकायची. हिंग राहिलंय ना? हो, ते नंतर हे सगळं झाल्यानंतर. ओके. परतायचं चांगलं. थोडं लालसर झालं ना तेव्हा आपल्याला हिंग टाकायचं. हॅलो. हो. फोडणी पण मस्त आहे. म्हणजे लसूण आणि सुक्या मिरच्या, कढीपत्ता हे हैदराबादच्या फोडणीमध्ये असतंच. झालं ना? आता टाकू मी? हो. मस्त. आता
आता ही छान सगळी मिक्स केली की खायला तयार हो. ना. तर फोडणी आपण ही सगळीकडे छान फिरवूया म्हणजे चव लागेल सगळ्याच भाजीला. आणि तुम्हाला पण ही भाजी पौष्टिक भाजी आहे, ही करायला हरकत नाही. तर साहित्यकृती घ्या. गरगट्टा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिरलेला पालक, आंबट चुक्याचा पाला, चणा डाळ, तुरीची डाळ, शेंगदाणे, लसूण पेस्ट, कढीपत्ता, हळद, धणजिरे पूड, हिरवी मिरची, लसूण, हिंग, मीठ, मोहरी, जिरं, सुक्या लाल मिरच्या आणि तेल. कृती: कुकरमध्ये पाणी गरम करून त्यात भिजवलेली चणा डाळ, तूर डाळ, आंबट चुक्याचा पाला, पालक, शेंगदाणे, लसूण, हिरव्या मिरच्या, हळद, धणेजिरे पूड आणि मीठ घालून मिश्रण वाफेवर शिजवून घ्यावं. तेलामध्ये जिरं, आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या आणि हिंगाची फोडणी करून ती शिजवलेल्या मिश्रणामध्ये एकजीव करून डिश सर्व्ह करावी.